भीमा तुला मी त्रिवार वंदिते भुवनी शादरूपी मला जगायचं कसं हे ज्यांनी शिकविलं ते फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकर. बाबासाहेबांचा आदर्श बुद्ध पुले शाहू शिवाजी महाराज यांचा आदर्श घेतलं आणि संविधानामध्ये असं कलमामध्ये रूपांतर करून आपल्याला जगण्याचा अधिकार दिला. म्हणून या संपूर्ण महामानवांना मी त्रिवार वंदन करते. आणि या गीताचे कवी, या वंदन गीतेचे कवी माझे वडील ब्रह्मदाजी बागडे काय म्हणतात ते मी आपल्या समोर सांगते.
एक लक्षात ठेवायचं तुम्हाला की भगवान बुद्धाच्या नंतर आणि बाबासाहेबांच्या आधी ज्यांनी कोणी बहुजनांसाठी पाणी खुलं केलं असेल तर ते महात्मा ज्योतिबा फुले. कारण पाण्याचा हक्क नाही, अधिकार नाही, बहुजनांसाठी नाही. पण ज्यावेळी शूद्र म्हणून होतं त्याही वेळे ज्योतिबा फुलेंनी अंगणामध्ये विहीर केली आणि कुठल्याही समाजाचा माणूस असो तो त्या विहिरीचं पाणी घेऊ शकत होता. आणि मला सांगा शिक्षणाची देवी कोण आहे? मला बोलते लोक आवडतात, मला शांत लोक आवडत नाही. झोपड्याचं सोडून गेले मला उठवता येत नाही आणि त्याच्यामुळेच मनुवादी लोक आपल्यावरती हमला करतात. बरं का की शांत गाणं कधीच गात नाही, तुम्हाला बोलता केल्याशिवाय राहत नाही. सांगा शिक्षणाची देवी कोण आहे? शिक्षणाची देवी कोण आहे? शिक्षणाचा अधिकार कोणामुळे मिळाला महिलांना? मोठ्याने बोला. हा मग शाळेमध्ये काय पुसता? जर पूजा करायला लावली शिक्षणाची देवी म्हणून तर अधिकाराचा अधिकार आहे तो नकारायचा आहे. कारण जो बढ़ रही है और आगे बढ़ रही है, और ध्यान में रखिए, जो बढ़ रही है और आगे बढ़ रही है औरत ज्योतिबा और सावित्री की बदौलत. आणि महात्मा ज्योतिबा फुलेंनी काय म्हटलंय बघा की बाल काटना नाई का धर्म नहीं धंदा है. ज्योतिबा फुले काय म्हणतात बघा की बाल काटना नाई का धर्म नहीं धंधा है. अरे उसी तरह चमड़े की सिलाई करना मोची का धर्म नहीं धंधा है. अरे इसी तरह पूजा पाठ करना और करवाना ब्राह्मणों का धर्म नहीं. क्या है? क्या है? असं मी कुठल्या जाती भेदाला म्हणत नाही तर म्हणाल आणि बाप्पा अशी रोशन जाती भेद काढते. हे महात्मा ज्योतिबा फुलेंचं वाक्य आहे म्हणून म्हणायचं आहे बघा मला.
काढला, पण पर्याय व्यवस्था नव्हती म्हणून शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्याचं ठरवलंय. पण त्यावेळी मात्र काशीच्या गागा भट्टाला बोलवण्यात आलं. गागा भट्टाने नकार दिला की एका शूद्राचा मी राज्याभिषेक करणार नाही. पण गागा भट्टाला सोनं नाणं दिलं, पैसा अडका दिला आणि काशीच्या गागा भट्टाला शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करायला बोलवलं. त्या गागा भट्टाने शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला, पण कसा केला तर डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्याने शिवाजी महाराजांचा तिलक केला. विचार करा की तेवढा क्षत्रिय राजा तरी एका धडधडीत अपमानाशी अवहेलना केली. आपल्यासारख्या साध्या लोकांचे काय हाल होत असतील होते. म्हणून मला काय म्हणायचं बघा, की सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला, सह्याद्रीच्या कुशीतून एक हिरा चमकला. अरे भगवा टिळा चंदनाचा शिवनेरीवर प्रकटला. अरे हातात घेऊन तलवार त्या शत्रूवर गरजला आणि महाराष्ट्रात असा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेला.
पे जो बाबा साहब को मानते हैं हाथ ऊपर करे, जो जो बाबा साहब को मानते हैं वो हाथ ऊपर करे। एक लक्षात ठेवा, जो जो बाबा साहेबांना बेईमान झाला तो तो कुत्र्याची मौत मेला, आहे की नाही लक्षात? त्याच्यामुळे बाबा साहेबांशी प्रामाणिक असणारे किती लोक आहेत तिथे, हात वर करा। आपलेच आहेत ना की आसाराम बापूचे काही आहेत? नाही ना, सगळे बाबावालेच आहेत ना, आपलेच बाबू जय भीम आम्हीच बोलणार आहे का? तुम्हाला बोलायचं आहे की नाही? बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा। हा, एवढं जोमामध्ये आता टाळ्या वाजल्या पाहिजे। दोन हात आहेत का? ज्याला दोन हात आहेत त्याने दोन्ही हात वर करा, ज्याला एक हात आहे त्याने एकच हात वर करा। हात आहे दाखवा मला बाबासाहेबांच्या पुण्याने आहेत ना? बोलो बोलो जय भीम बोलो, मिलके सब जय भीम बोलो, बोलो बोलो। आम्ही आधी असं म्हणत होतो की गोंदिया जिल्ह्यानं भातावर भिडला, पण आज कळलं की नांदेड जिल्ह्यानं भातावर भिडला। आज भातच भेटला की नाही, आहे की नाही? मावशी भूक लागते बरं, आहे की नाही? बोलो बोलो हा, मिलके सब। इकडून जास्त आवाज होता तेवढा लांब आहे। बायका तर घरी मस्त जोरा जोरानं टर्रावत असतील नाही का? हा, मोठा बाजू काय बोलायचंय विसरला?